ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या कृष्ण जन्म स्पेशल ह्या भागात मी आपणा सर्वांचं स्वागत करते. मध्यंतरी जेव्हा सप्ताह चालू होते, आता पावसामुळे सप्ताह बंद आहेत, पण जेव्हा आमचे सप्ताह चालू होते तेव्हा घनश्याम सुंदर हा कार्यक्रम आम्ही नवीन लॉन्च केला. त्यामध्ये संकल्पना अशी आहे की श्रीकृष्णांच्या सगळ्या गवळणी, एकादशी आणि कृष्ण जन्मांमधले अभंग एकत्र करून 1 तास अभंगांचा कार्यक्रम घ्यायचा आणि त्यानंतर कृष्ण प्रताप मधले जे प्रसंग आहेत ते अजून डिटेलमध्ये सांगण्याचा, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करायचा. अगदी तसाच प्रयत्न आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून आम्ही घनश्याम सुंदरा ह्या कार्यक्रमामध्ये काय करतोय त्याची आपल्याला थोडीशी झलक मिळेल. आज आपण श्रीकृष्ण अवताराच्या मुहूर्ताचं रहस्य बघण्याचा प्रयत्न करूयात. त्या कृष्ण अवताराच्या मुहूर्तामागे काय लॉजिक आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या भागात करूया. आता भगवंत जन्माला येणार आहेत, त्यांचा अवतार होणार आहे म्हटल्यावर त्यांनी कोणता मास निवडलाय ह्यावर नामदेवांचा एक सुंदर अभंग आहे. दशरथे मारिला तोची होता मास म्हणजे श्रावण, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा. नवग्रह इथे सगळे अनुकूल झालेले आहेत, कुंडली अनुकूल. आपण एखादं बाळ जन्माला आलो की ज्योतिषांना दाखवतो आणि मग ते म्हणतात, अहो थोडे ग्रह अनुकूल नव्हते, अमका असा दोष लागलाय, तमकी शांत करून घ्या. पण भगवंतांना अवतार घ्यायचा आहे म्हणल्यावर नवग्रह त्यांच्या पायी लोळण घेत असल्यामुळे ते सगळे शुभ स्थानी आहेत आणि अनुकूल आहेत. आता आपण बघूयात की चंद्रवंशात कृष्ण अवतार आहे. वसुदेव कपाळ धन्य धन्य, जयाचा तो वंश तयासी आनंद, माझ्या कुळी गोविंद अवतरला. असा चंद्राला फार आनंद होतो आहे. कारण कथा अशी आहे की रामावतारात जेव्हा सूर्यवंशात जन्म घेतलाय भगवंतांनी, तेव्हा चंद्र नाराज झालाय म्हणे. आणि मग चंद्राची समजूत काढण्यासाठी भगवंत त्याला प्रॉमिस करतायत की तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको, कृष्णावतारात मी तुझ्याच वंशात जन्माला येणार आहे. हे सांगून सुद्धा चंद्राचं समाधान न झाल्याने मग रामराया पुढे म्हणतायत की काही हरकत नाही, मी ह्या अवतारात सुद्धा माझ्या नावापुढे चंद्र लावतो आणि म्हणून आपण त्यांना प्रभू रामचंद्र असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात चंद्राला रामावतारात पण दिलेले आहे भगवंतांनी आणि कृष्णावतारात तर चंद्रवंशातच जन्म घेतलेला आहे. असा भगवंतांचा जन्म रोहिणी नक्षत्र, वद्य पक्ष, अष्टमी नावाची तिथी, वर्षा ऋतू, बुधवार नावाचा वार, मध्यरात्री धोधो पावसात जन्म झालेला आहे. आता एक एक करून आपण त्या मुहूर्ताचं हे बघण्याचा प्रयत्न करूया. वद्य पक्षच का आहे? कारण वद्य पक्षाला कृष्ण पक्ष असं म्हणतात आणि भगवंताला ह्या अवतारात कृष्ण हे नाव धारण करायचं असल्यामुळे त्यांनी कृष्ण पक्षात जन्म घेतलाय. आता अष्टमी तिथीच का निवडली त्यामागे पण सुंदर असं कारण आहे. भगवंतांचा स्वतःचा हा 8वा अवतार आणि देवकीच्या उदरी पण 8व्या स्थानावरच जन्माला येणार असल्याने त्यांनी अष्टमी ही तिथी निवडलेली आहे. आता मध्यरात्रीच का बरं जन्म घेतलाय? तर रात्र म्हणजे अंधार आणि मानवांच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्याचं सामर्थ्य हे भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाकडेही नाही. म्हणून भगवंत मध्यरात्री अवतार घेत आहेत. आता बुधवारच का निवडला? तर आपण बघितलं की चंद्रवंशात जन्म झालेला आहे. चंद्रवंश त्याचा मूळ म्हणजे बुध आहे आणि बुधापासून ही वंश परंपरा सुरू झाली. इथे श्रीकृष्ण आपल्याला आदर्श घालून देत आहेत की मुळाला कधी विसरू नका, मूळ पुरुषांचं स्मरण कायम ठेवलंच पाहिजे. नाही तर माझी आजी भजनाला जात होती पण मला काही तशी आवड नाही, हे सांगताना आपल्याला जो अभिमान वाटतो तो वाटला नाही पाहिजे, हे आपण ह्या
ह्या घटनेवरनं आपण घेऊ शकतो. आता रोहिणी नक्षत्रच का निवडलं बरं? तर देवकीच्या उदरी जन्म घेणार असली तरी वसुदेवाची दुसरी पत्नी म्हणजे रोहिणी, आणि जन्म झाल्यावर देवकी आणि यशोदेचा उदो उदो सगळीकडे होणार. मग रोहिणी मातेला वाईट वाटू नये, त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी रोहिणी मातेचं पण नाव घ्यावं, म्हणून रोहिणी नक्षत्रावर त्यांनी जन्म घेतलेला आहे. वसुदेव देवकीला अवताराची सत्यता पटण्यासाठी जन्मल्याबरोबरच किरीटकुंडलादी सर्व अलंकारासहित शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज बालमूर्तीच्या रूपाने भगवंत तिथे प्रगट झालेले आहेत. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, गंमतशीर आहे, की शंख चक्र गदा ही सगळी आयुध दुष्टांचा संहार करण्यासाठी युद्धावर जाताना लागतात. मग एका हुशार भक्ताने, आपण तर भगवंतांचा काही अभ्यासच केला नाहीये, त्यांची कुंडलही काढली नाहीये, त्यांच्या अवतारामागची रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण आपण त्याला आपला मानला नाही. जेव्हा आपण त्याला आपला मानतो तेव्हा लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा मुलगा मुलगी आवडू लागतात तेव्हा लगेच चॅटिंगवर कुंडली काढली जाते. तू कोणत्या शाळेत होतीस, कोणत्या कॉलेजमध्ये, कॉन्व्हेंट नव्हतीस का, तुझं शिक्षण किती, 10वीला मार्क किती, कुंडली काढतो. पण भगवंताची कुंडली आजवर आपण काढलेली नाही, ती आज आपण ह्या भागात काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि असाच कार्यक्रम आम्ही घनश्याम सुंदरा ही कन्सेप्ट घेऊन नवीन आलेलो आहोत. परत जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सप्ताह सुरू होतील तेव्हा तुम्ही जवळच्या शाखेत नक्की त्याचा आस्वाद घेण्यासाठी या. आता मी आत्ता म्हणलं तसं शंख चक्र गदा ही आयुध युद्धाला जाताना दुष्टांचा संहार करण्यासाठी वापरली जातात. मग भक्त, एक हुशार भक्त विचारतोय भगवंतांना की युद्धावर जाणाऱ्या भगवंतांच्या हातात पद्म म्हणजे कमळाची गरजच काय आहे? तेव्हा भगवंतांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की युद्ध करत असताना अचानक माझा प्रिय भक्त एखादा समोर आला तर त्याची पूजा करण्यासाठी म्हणून मी हातात कमळ ठेवलेला आहे. भगवंत हे भक्तांची पूजा करतात याचा दाखला आपण श्रीकृष्ण प्रताप मध्ये वाचलेला आहे. नारद जेव्हा विचारतात, कृष्णा तू कोणाची पूजा करतोस, तर असा परमप्रिय भक्ताची पूजा करण्यासाठी हातात भगवंतांनी कमळ ठेवलेले. आता भगवंत पितांबर धारण करतात, या मागे पण खूप छान कारण आहे, खूप सामर्थ्यवान आहे पितांबर. त्याचं सामर्थ्य आज आपण बघूया. पितांबराचं सामर्थ्य सांगणारी गोष्ट ही महाभारतात आपण ऐकलेली आहे. भगवंत जेव्हा द्रौपदीला वस्त्र पुरवत आहेत तेव्हा शेवट, आता दुःशासनाचा क्रूरपणाचा शेवट होतच नाहीये हे बघून भगवंत काय करतायत की आपला पितांबर आता तिच्या अंगावर घालतायत. आणि तो घातल्यावर दुःशासन जेव्हा पितांबर ओढायला पुढे जातो तेव्हा भीष्माचार्य त्याला अडवतायत आणि सांगतायत की आतापर्यंत भगवंत जी वस्त्र पुरवत होते ती सामान्य वस्त्र होती, पण भगवंतांच्या पितांबराला जर तू हात लावलास तर क्षणार्धात तू भस्म होऊ शकशील, एवढं सामर्थ्य त्या पितांबरात आहे. असा भक्तांचं घाव हरण करणारा पितांबर भगवंत धारण करतायत. पुढच्या भागात आपण जेव्हा भगवंत सांगतात वसुदेवाला की तू आत्ताच्या आत्ता गोकुळात जा आणि यशोदेच्या शेजारी निजलेली कन्या घेऊन परत ये आणि मला गोकुळात ठेवून ये, त्या मागचा प्रत्येक कृती मागचा आध्यात्मिक अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे. पुढचा भाग नक्की बघा. असा हा कृष्ण डोळे कमळाप्रमाणे, चतुर्भुज, श्रीवत्सलांछन, कंठामध्ये कौस्तुभमणी, पितांबर धारण केलेला अद्भुत रूप असं बघत राहावंस असं वसुदेवांना वाटतंय. कृष्ण जन्म झालेला आहे असंच आज आपण समजून आपण हा शेवट कृष्णाच्या पाळण्याने करू. एकनाथ महाराजांचा पाळणा आहे. बाळा जो जो रे जो जो रे घनश्यामा कृष्णा रे बलरामा, बाळा जो जो रे गोकुळी जन्म हा घेतला परब्रह्म ते
जाण तयाच्या चरणी शरण एका जनार्दन बाळा जो जो रे जो जो रे घनश्यामा कृष्णा रे बलरामा बाळा जो जो रे जो जो रे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.